सगळ्या ध्यानी कुटुंबियांना खूप खूप हृदयापासून मी सगळ्यांचे स्वागत करते आजच्या सत्रामध्ये. सगळ्यांचे आभार. आणि आपल्या आजच्या सत्राची सुरुवात विघ्न विनायक गणपती बाप्पांच्या स्मरणाने करू. आपल्या सत्रामध्ये बाप्पांना आमंत्रण देऊ हृदयापासून की आजचा दिवस गणेश जयंती, गणेश जन्माचा दिवस आहे. आणि आजपासून आपण आपल्या ध्यानामध्ये एक स्टेप पुढे जातोय. म्हणजेच काय, थोडस एक स्ट्रक्चर देतोय, त्याला एक रूप बदलतोय, जेणेकरून अजून आपल्याला आपल्या साधनेमध्ये अजून एक आपल्याला एक नवी अशी काहीतरी म्हणतो ना, प्रेरणा मिळावी रोजच्या ध्यानामध्ये. तर ह्याप्रमाणे आपण एक दिवस रेकी, एक दिवस ध्यान, असं आपण सुरुवात करू आजपासून. आणि मगाशीच मला बसल्यानंतर विचार आला की आपण एका सत्रामध्ये ठरवलं होतं की आपण असं करायचंय, पण ते राहिले राहिले पुढे जाते. मग म्हटलं आज का नको, आजचा तर दिवस बाप्पांचा गणेश जन्माचा नवीन काहीतरी सुरुवात करण्यासाठी, म्हणून माझ्या डोक्यात आलं की आजच हे आपण टाकावं. तर तुम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये काही अजून जसं त्या दिवशी चैतालीने सांगितलं की आपण आभार एक दिवस मानू आपल्या ध्यानामध्ये. तर खूप चांगली आयडिया आहे की आभाराची मी अशी काही अफर्मेशन आपल्या सगळ्यांसाठी गोळा केली आहे, जी आपण ध्यानामध्ये, जेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस सोबत एकाग्र एकाग्र होतो, त्यावेळी आपण जितके आभार खोलवर जाऊन मानतो हृदयावर, तितकी पटपट आपल्याला त्याची अनुभूती यायला लागते. तर असे आभाराचे काही मी गोळा केले, जे आपल्या सगळ्यांना खूप फायदा करतील. आणि ते आपण आभाराच्या ध्यानाच्या दिवशी घेणार आहोत. दुसरं त्याच्यामध्ये एक टाकलंय संकल्प ध्यान, इच्छापूर्तीचं. आपल्या आयुष्यात आत्ताच्या घडीला, आत्ता वर्तमानामध्ये अनेक इच्छा असतात, पण आता वर्तमानामध्ये प्रायोरिटी कशाची ती लक्ष द्या त्याच्याकडं, की मला काय असं आता महत्वाचं आहे जे मला ह्या काळामध्ये गरजेचं आहे मिळवणं म्हणा, किंवा ते माझ्या आयुष्यात मला मिळवायचंय. तर अशी ती इच्छा ऑलरेडी आपण त्याला रेकी देतोय, आपण लिहिलंय. पण जेव्हा सामूहिक पद्धतीने आपण तेव्हा काम करतो, तेव्हा त्याची पण वेगळे परिणाम आपल्याला दिसतील. आणि असं एक ध्यान सत्र मुद्दामून मी त्याच्यात ऍड केलं की आपल्या प्रत्येकाची एक इच्छा त्यावेळेस आपण ध्यानात मांडायची, आणि त्या पद्धतीने ते ध्यान आपण करायचं त्या दिवशी फोकस करून. आणि ते पण आपण त्या दिवशी जेव्हा होईल तेव्हाच आपण त्या पद्धतीने करू, आणि त्याचे पण तुम्हाला फायदे जाणवतील. त्यानंतर आहे अनुभव कथन. समजा अनुभव नसेलच कुणाकडे, काही काही शेअरिंग नसेल करायचं, जसं काल स्नेहलनी तिच्या भावना व्यक्त केल्या मोबाईलवर मेसेजवर टाकून, तर माझी इच्छा आहे की न घाबरता किंवा असं कुठे संकोच मनात न ठेवता आपण प्रत्येकाने बोललं पाहिजे येऊन. कारण त्याच्याने एकतर आपला आत्मविश्वास वाढतो, प्लस आपण आपल्या भावना, आपल्या सोल फॅमिली ही आपलं हे आत्म्याचं कुटुंब आहे. आणि हे प्रत्येकाला मिळतच असं नाहीये. कारण जेव्हा मी माझ्या ध्यानामध्ये गेले, तेव्हा मला टॅरोमध्ये रिडिंग यायचे की आता सोल फॅमिली बरोबर जोडलं जाणार आहे, जोडलं जाणार आहे. त्यामुळं हे प्रत्येकाच्या आयुष्यात ही अपॉर्च्युनिटी, ही संधी मिळतीच असं नाही. तर आपल्या सगळ्यांना मिळाली तर आपण खरंच सुदैवी आहोत की आपल्याला ही अशी फॅमिली मिळाली, जिथं आपण ध्यानाबद्दल बोलू शकतो, आपल्या आयुष्यात होणाऱ्या घटनांबद्दल बोलू शकतो, जिथं कदाचित आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी आपल्याला तितका सपोर्ट, म्हणजे कारण दोष पण नाही देत आहेत त्यांना आपण, पण तितकं आपल्याला त्यांच्याकडून नाही मिळत, कारण ते ध्यान करत नसतात, रेकी करत नसतात. तर त्यामुळं आपल्याला ह्या कुटुंबासोबत जे काही आपल्या मनात आहे ते शेअर करण्याची एकदम चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि जरूर शेअर करा, कारण तिथेही काही संकोच बाळगण्यासारखं नाहीये, कोणी तुम्हाला जज करणार नाहीये. तर जर समजा नसेलच, तर आपण एखादी कथा कुणाला शेअर करायची असेल की जी एक प्रेरणा देईल आपल्याला, किंवा कुणाचा तरी एक अनुभव आपल्याला सांगायचा असेल जो सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल, मग तो आपल्या माहितीतला असेल किंवा तुम्ही कुणाकडनं ऐकला असेल एखाद्या पॉडकास्टमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये, तर ते सुद्धा तुम्ही सांगा. माझी इच्छा आहे की सगळ्यांनी आपल्या विशुद्धी चक्राबद्दल ओपन व्हावं, म्हणजे सांगावं म्हणून. बरोबर आहे. गायत्रीताई म्हणतात की युनिफाईड कोर्समध्ये सगळ्यांना कॅमेरा सुरू ठेवण्यासाठी सांगतात, व्हिडिओ ऑन करण्यासाठी. तर आपण एक काम, मी ह्याच्याकरता नाही कुणाला जास्त फोर्स करत, कारण सगळे म्हणजे काय म्हणतो आपण, रात्रीच्या वेळेत असतात, काही जण झोपायच्या मार्गावर असतात. पण अगदी बरोबर आहे, म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ ऑन करून बसतो, तर हे युट्यूबवर कुठे दिसत नाही, म्हणजे की तुमचा फक्त जेव्हा तुम्ही बोलता, एखादा प्रश्न विचारता वगैरे, त्यावेळेस तुमचा व्हिडिओ तिथे दिसतो. तर व्हिडिओ ऑन करून बसल्यामुळे काय होईल की एकमेकांशी जास्त कनेक्शन फील होतं ते. तर प्रयत्न करा की सगळ्यांनी आपल्या उद्याच्या सेशन पासून आपण व्हिडिओ ऑन करू.
आणि खरंच याचा फायदा होतो. व्हिडिओ ऑन केल्याने काय होतं, मला वाटत असतं, "अरे, मी तर अशा अवतारात बसलीये, माझं तर असं आहे." पण ते आपल्याला वाटत असतं. जेव्हा आपण समोरच्याला बघतो, तर इथं कोणी असं नावं ठेवणार नाही, "अरे, हे काय बसलेत." तर तुम्ही जसे आहात तसे समोर या. आणि थँक यू गायत्री ताई, तुम्ही खूप छान पॉइंट मांडला. तर याच्याने सुद्धा एक कॉन्फिडन्स लेव्हल, आत्मविश्वास आपला म्हणतो ना, की मी स्वतःला जसं आहे तसं ऍक्सेप्ट करते. आणि आपल्या फॅमिलीमध्ये कुणीही समोरच्याला असं म्हणणार नाही, कधी नावं ठेवणार नाही. अशी आपली फॅमिली आहे, की जिथं नो जजमेंट्स. म्हणूनच आपण ध्यानात साधक आहोत, की आपल्या ध्यानाचा नियमच आहे, की आपण कुणालाही एकमेकांच्या जर्नीला कधीच आपण जज करत नाहीत, की ही अशी का वागते, ही अशी हे वागणं चांगलं नाही, हे नाही. हे सगळं विसरून आपण आत्मस्तरावर आलेलो असतो. आणि आत्मा हा फक्त अनुभव घेत असतो. तो फक्त द्रष्टा आहे. त्याला ना चांगलं ना वाईट. तर हे आपल्याला इथं लक्षात येतं. म्हणून ध्यानाचे जे एक 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 असा दृष्टिकोन आहे, की आपण कधीही दुसऱ्याला जज करत नाहीत. आणि करायचं सुद्धा नाही. कारण तो आत्मा त्याचे अनुभव घेत असतो. चांगले असतील, वाईट असतील, ते त्याचे अनुभव असतात. त्याचा प्रवास आहे. जसा आपला एक प्रवास आहे. तर त्यामुळे हा एक पॉइंट सगळ्यांनी खरंच चांगला आहे, की आपण व्हिडिओ जास्तीत जास्त ऑन करा. उद्यापासून आजचा दिवस जाऊ दे. पण उद्यापासून आपण जसे कसे टी-शर्ट मध्ये बसलोय, घरच्या ह्याच्यात बसलोय, हरकत नाहीये. पण व्हिडिओ ऑन केला तर त्याचा जास्त आपल्याला फायदा होईल नक्कीच. आणि आज आपण शेअरिंग घेऊ. छोटे-छोटे का अनुभव असेनात, पण बोला. जे काही सांगायचं, आपल्या भावना व्यक्त करायच्यात, की माझ्या आयुष्यात काय बदल वाटतोय मला? माझी चिडचिड कमी झालीये का? माझा राग कमी झालाय का? ह्या सगळ्या गोष्टीवर आपण रोज माझ्याकडनं ऐकत असतो. आज मला तुमच्या सगळ्यांकडनं हे सुरुवात करायची आपण. आणि बाप्पाचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे, की खरंच आज मला ते वाटलं लिहावंसं, ते टाकावंसं एक वेळापत्रक म्हणून मी ते लिहिलं. कारण मी इतके दिवस प्रवास करत होते. तर पुन्हा एकदा बाप्पाचे स्मरण करू आपण, आभार व्यक्त करू. बाप्पा आपल्या मुलाधाराला आहे. आणि मूलाधार चक्र जे आहे, ते काळजी, चिंता, अँक्झायटी, पॅनिक अटॅक्स ज्यांना येतात, ज्यांना खूप टेन्शन असतं सारखं, भविष्याचा विचार असतो, सारखी असुरक्षितता असते, पैसा सगळा आहे, पण तरीही खूप चिंतेमध्ये जेव्हा जात असतो, तेव्हा मूलाधार चक्र हे सगळ्यात महत्वाचं चक्र आहे. कारण ते पृथ्वीशी जोडलेलं आहे. आणि तिथं गणपती बाप्पाचं स्थान आहे. श्री गणेशांचं स्थान आहे ते. त्यामुळं आजचा दिवस आपल्या सगळ्यांना मूलाधारावर ध्यान करायला हरकत नाहीये, 5 मिनिटं तरी. ठीक आहे? तर आपण एक 5च मिनिटाचं छोटंसं ध्यान घेऊ. पण त्याआधी आज माझ्याकडे ज्या एक प्रसिद्ध अशा डायना कूपर, ज्यांचा मी एकदा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवला होता, की ज्यांनी पुस्तक लिहिलंय, की येणारा काळ कसा असेल पृथ्वीवर, काय-काय बदल होणार आहेत, असं त्यांचं एक सुंदर पुस्तक आहे. ज्याचं नाव मला वाटतं द गोल्डन फ्युचर का गोल्डन एज असं काहीतरी नाव आहे. तर त्यांचा मला टॅरो कार्ड डेक आहे माझ्याकडं. मी एक संदेश आपल्या सगळ्यांसाठी कलेक्टिव्हली, सामूहिकरित्या एंजल्सकडनं काढते. आणि आम्हाला सगळ्यांना एक मार्गदर्शन करावं आजच्या दिवसासाठी. आणि येणाऱ्या आपण असं समजू, की आम्हाला आत्ता काय ऐकणं गरजेचं आहे? काय गाईडन्स आम्हाला तुमच्याकडनं घेणं गरजेचं आहे आमच्या आयुष्यात? हे मी एंजल्सला एक प्रार्थना करते आणि एक कार्ड काढते आजच्या दिवशी. आणि यामध्ये मी गणपती बाप्पांना सुद्धा प्रार्थना करते, की त्यांनी आम्हाला मदत करावी. तर 2 कार्ड मी काढेल. एक बाप्पांसाठी आणि एक असणाऱ्या सर्व एंजल्ससाठी. एंजल्सने आपल्याला एक कार्ड दिलेलं आहे, की एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेजमेंट म्हणजे मी आत्ता जे बोलले तेच कार्ड आहे अगदी, की लुक आफ्टर युअर सेल्फ बाय एक्नॉलेजिंग युअर डिझायर्स अँड नीड अँड टेकिंग स्टेप्स टू मीट देम. एक्झामिन अँड नोट युअर गिफ्ट्स, टॅलेंट्स अँड अचिव्हमेंट. माझ्या काय इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, माझ्या गरजा काय आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा, एक एक पावलं पुढे जा. सोबतच माझ्यामध्ये काय गिफ्ट आहे, मी आता जे बोललो नाही, की आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. जसं गायत्री ताई म्हणल्या, की तुम्ही व्हिडिओ ऑन करा. तर व्हिडिओ ऑन करा हे त्यांनी आजच सांगावं. ह्याचं पण कारण हे एक्नॉलेजमेंट, की तुम्ही जसे आहात तसे तुम्ही ऍक्सेप्ट करा स्वतःला. तुम्ही स्वतःकडे बघा. जे काय आहे ते तुमच्यात, जसं काही आपलं शरीर आहे, जसं आपलं मन आहे, ते जसं आहे तसं आपण ऍक्सेप्टन्स मध्ये यायला पाहिजे.
हे ह्या कार्डवरनं कळतं. किती सुंदर मेसेज आहे बघा. बरोबर जो गायत्री त्यांनी बोलल्या आणि जे मी आता म्हणत होते अगदी एक्झॅक्टली ते आलेलं आहे. वेन यू ऍक्सेप्ट ऑल आस्पेक्ट ऑफ युअर सेल्फ यू फील सेंटर्ड अँड कॉन्फिडंट. बघा सेम आहे ना वाक्य, की जेव्हा तुम्ही स्वतःचे सगळे गुण ऍक्सेप्ट करता, गुण दोष, तेव्हा तुम्ही आत्मविश्वास तुमच्यामध्ये येतो. देन यू कॅन जेन्युअनली एक्नॉलेज अदर्स. तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा स्वीकार करायला शिकता, असं त्यांनी दिले, असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. अजून थोडंसं आहे ह्याच्यामध्ये, तर ते मी टाकेन कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. ग्रुपवर टाकेन, ह्याचा फोटो नीट वाचा. आणि शेवटी आपण अफर्मेशन ह्याच्यासाठी दिलंय, आय एक्नॉलेज हू आय ट्रुली एम. मी जशी आहे तशी मी मला स्वतःला स्वीकार करते, बघते. आणि गणपती बाप्पांचा मेसेज तर खूप सुंदर आला. तो आलाय लाईट, प्रकाश. गणपती बाप्पांनी आज आपल्याला गणेश जन्माच्या दिवशी सगळ्यांना प्रकाश दिलाय. आणि त्यांनी सांगितलंय की लाईट इल्युमिनेट्स डार्कनेस अँड ग्लूम ब्रिंगिंग होप अँड इन्स्पिरेशन. प्रकाश हा अंधाराला दूर करतो आणि आपल्याला आशा देतो आणि नवीन अपेक्षा, इन्स्पिरेशन, प्रेरणा देतो. आज द एंजल्स टू fill you with more light, for it contains spiritual information and knowledge. These are keys to the universe and bring love and peace, as well as unlocking the wisdom within you. As your light becomes stronger and clearer, you will find clarity and purpose. तर ह्या कार्डचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या देवतेला, एंजल्सना, गुरूंना सांगा, मदत मागा की मला अजून जास्त लाईटनी भरून टाक. आणि लाईटचा अर्थ काय असतो? ज्ञान असतो. लाईट म्हणजे ज्ञान. जितकं ज्ञान आपल्याकडे येत असतं ते म्हणजे आपल्यामध्ये लाईट भरतोय. जे काही आपल्या मनात दुःख, स्वतःला घेऊन दोष, अपराधी भावना, हे सगळं दूर होतं जेव्हा आपल्याला समजतं की दोषी मानण्यासारखं काही नाहीये. माझ्याकडनं पाप घडली सुद्धा असतील तरी सुद्धा ती अजाणतेपणी आणि तो अनुभव म्हणून मी स्वतःला तिथंच माफ करते. आणि त्या अपराधी भावना घेऊन मनात बसायची गरज नाही. तर किंवा दुसऱ्यांच्या प्रॉब्लेमसाठी स्वतःला दोषी धरायची गरज नाही. हे आपल्याला कधी कळतं? जेव्हा आपल्याला त्याचं ज्ञान येतं. नाहीतर अनेक वर्ष आपण त्याच अपराधी भावनेमध्ये जगत असतो. तर ह्या पद्धतीने ह्या कार्डमध्ये आपल्याला सांगितलंय की तुम्ही फक्त एंजल्सला म्हणा, देवतेला म्हणा की मला लाईटनी भरून टाक, ज्ञानाने भरून टाक. आणि ज्ञान म्हणजे काय? गणपती बाप्पा, बुद्धी देवता म्हणतो आपण बघा. किती परफेक्ट कार्ड आले. म्हणून हे कार्ड गणपती बाप्पांच्या नावाने मी काढलं. आणि अक्षरशः ह्याच्यामध्ये आज लाईट म्हणजे ज्ञानाचं कार्ड आलेलं आहे. कारण अध्यात्मामध्ये लाईटला ज्ञान म्हणतात आणि ज्ञानाला लाईट म्हणतात. तर इतकं परफेक्ट कार्ड बाप्पांनी आज आपल्याला दिलंय की तुम्हाला जर शांतता आणि प्रेम तुमच्या आयुष्यात आणायचं असेल तर तुमच्या आतमध्ये जे ज्ञान आहे त्याच्यात दिलंय, अनलॉकिंग द विस्डम विदिन यू. तर तुमच्या आतच एक ज्ञान आहे, ते त्याला अनलॉक करा, त्याला मोकळं सोडा. ॲज युअर लाईट बिकम स्ट्रॉंगर अँड क्लिअरर यू विल फाइंड क्लॅरिटी अँड पर्पज. बघा त्यानंतर यू विल रेडिएट ब्राईटली अँड बिकम बिकॉन रिमाइंडिंग अदर्स ऑफ डिवाइन हेल्प अवेलेबल. त्यानंतर त्याच्यामध्ये अफर्मेशन दिलंय, आय एम अ लाईट. तर साक्षात खरोखर हे भगवंताचं, बाप्पाचं कार्ड आहे. कारण हे ज्ञानाचं कार्ड आहे. ज्ञान घ्या, तुमच्या आतमध्ये आहे, ते मोकळं करा, असं बाप्पा आपल्याला सांगतात. तर ह्याच नोटवर आपण 2 मिनिटं फक्त आपल्या हृदयावर जाऊ, एकाग्र होऊ, स्थिर होऊ आणि लगेच आपण शेअरिंग सुरुवात करू. तर आपण एक मोठा श्वास घेऊन नाकावाटे मोठा श्वास घेत आपल्या तोंडाने सगळी हवा बाहेर काढत स्वतःला पूर्ण स्थिर करा. आपल्या पोटामध्ये हवा भरून घ्या. दीर्घ श्वास. श्वास आत घेताना मनामध्ये मी लाईट आत घेते. श्वास आत घेताना नुसता प्रकाश किंवा लाईट असे शब्द वापरा. आणि सोडताना अंधार असा विचार आणा. प्रकाश, सोडताना अंधार. श्वास घेताना प्रकाश, सोडताना अंधार.
श्वास घेताना प्रेम, सोडताना भीती. तर थोडस आपल्या हृदयावर जा, आपल्या छातीवर. आणि गणपती बाप्पांचा चेहरा, त्यांची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे. बाप्पांची सोंड, त्यांचे दात, त्यांचं मोठं पोट, सुपासारखे कान, सुंदर असे कमळाच्या पेक्षा सुंदर असे डोळे. अजून जे काही आठवत असेल आपल्याला सगळं डोळ्यापुढं. आणि हृदयावर फील करा. आणि अगदी हृदयातून बाप्पांचे आभार मानू. या क्षणापर्यंत वेगवेगळ्या लोकांमार्फत अनेक रूपांमध्ये बाप्पांनी आपल्याला मदत केली. आणि आत्ता जो संदेश दिला, आणि या विश्वाची बाप्पा नेहमी मदत करतात, कृपा करतात, आशीर्वाद देतात. आपल्याला ज्ञात असू दे किंवा नसू दे. त्यासाठी हे बाप्पा, तुझे आम्ही अनेक 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 आभार मानतो, प्रणाम करतो. तुला खूप खूप प्रेम पाठवतो आजच्या दिवशी. आमच्या सगळ्यांच्या हृदयातून तुझ्या हृदयाकडे हे प्रेम आम्ही पाठवतोय, त्याचा स्वीकार करावा. थँक्यू, थँक्यू. सर्व एंजल्स, आर्कएंजल्स, ॲस्ट्रल आणि असेंडेड मास्टर्स जे आपल्यासोबत आहेत, आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फ, त्यांचे आपण आभार मानू. आपल्या सद्गुरूंचे आभार मानू. आणि हळूवार डोळे उघडत आपल्या सत्रामध्ये जॉईन होऊ. आता आपण कुणाला काही शेअर करायचंय तर जरूर न घाबरता, न संकोच करता आपलं शेअरिंग करा. हा, आरती. येस, आरती व्हिडिओ ऑन करावा लागेल तुला. हम्म. आवाज नाही येत तुझा. ओके. हा, बोल आता. आत्मवंदन सगळ्यांना. मी आरती. मी पहिलं इंट्रोडक्शन देते सगळ्यांना, कारण की आपण एकमेकांना अजून पाहिलेलं नाहीये. बाकी सगळे फक्त विपुलालाच ओळखतो. तर मला याच्यामध्ये सांगायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा मला बाप्पाला आणि विपुलाला धन्यवाद द्यायचा आहे, की ज्याच्या मार्फत मी आपल्या सगळ्यांना जोडली गेली आहे आणि ध्यान कुटुंबाला पण जोडली गेली आहे. तर माझा एक्सपिरियन्स असा आहे की माझ्यामध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे की माझी चिडचिड कमी झालेली आहे आणि पॉझिटिव्हिटी खूप प्रमाणात वाढलेली आहे. आणि म्हणजे चिडचिड, पॉझिटिव्हिटी आणि पेशन्स, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पेशन्स खूप आलेले आहेत. तर याचा परिणाम असा आहे की म्हणजे आजूबाजूचे लोक आहेत, तर त्यांना पण ते जाणवतं. तर ते मला लिटरली येऊन विचारतात की तुझ्या म्हणजे तू काय करतेस असं, की तुझ्यामध्ये ते जाणवतंय की म्हणजे तू अशी चिडचिड करत नाहीस. कोणती गोष्टी, कोणती सिच्युएशन असेल तर एकदम शांतपणे हँडल करतेस, ऐकून घेतेस. आणि
असं जजमेंट करत नाहीस कुणाला. म्हणजे समोरून लोक आता हे गोष्टी विचारत आहेत की तू काय करतेस म्हणून. अजून एक सांगायचं तर ग्रॅटिट्यूड वाढलेला आहे माझा. तर प्रत्येक गोष्टीला जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे, जेव्हा आठवतं, तेव्हा मी प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड देते. आणि अजून एक की जेव्हा ध्यान करायला बसते किंवा आपण ह्या कुटुंबाला जोडते, तर आपोआप ऍक्च्युली स्माईल येते. ते एक माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे. आणि अजून एक आहे की असं म्हणजे जजमेंट म्हणजे कमी झालेलं आहे की आपण कधी असं होतं ना की अ, एखाद्याचा प्रसंग ऐकतो किंवा समोरच्याला आपण कोणत्या तरी गोष्टीवरनं जज करतो. तर ते जजमेंट कमी झाली आहे की प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे, प्रत्येकाचा सोल प्लॅन वेगळा आहे. ते आता हे समजायला लागलेलं आहे. तर असं जजमेंट हे प्रकार सगळा कमी झालेला आहे. एवढे माझ्यात म्हणजे आता सध्या तरी मला खूप म्हणजे चेंजेस वाटतात आहेत. आणि हे की म्हणजे बाकीच्या लोकांना पण हे दिसायला लागलेलं आहे. तर लोक विचारतात आहेत असं. तर थँक यू सो मच मला शेअरिंग करायला मिळालं. थँक्यू, थँक्यू आरती. थँक यू, थँक यू, थँक यू सो खूप मच. छान सांगितलं तू. खूपच म्हणजे मी ऐकत होते की मी काय घेऊ शकते आरतीकडून. ते बघत होते मी. मी माझा स्वार्थ बघत होते की मला आरतीकडून काय काय शिकायचंय आणि काय काय मी तिच्याकडनं जे ऐकते त्याच्यात माझ्यासाठी काय आहे, माझं लर्निंग काय हे मी ऐकत होते. सो थँक्यू सो मच की हे पेशन्स सगळ्यात महत्वाचे. पेशन्स असणं, कारण अधीर होतो आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर. तर अशा अनेक गोष्टी प्रत्येकामध्ये आहेत आणि त्या म्हणतात ना की आपण इथे येऊन फक्त आठवतो. आपल्याकडे ऑलरेडी सगळं भरलंय, फक्त ते आपण बाहेर काढतोय. आणि हेच आता या मेसेजमध्ये आलं होतं एक्झॅक्टली की हे जे तू आता बोललीस ना की हाच लाईट आहे, हाच प्रकाश आहे, हेच ज्ञान आहे की जजमेंट न करणं, प्रत्येक ठिकाणी अधीर न होणं. हे जे बाप्पानी आता मेसेज दिला, तर ते आपण इवन म्हणजे काय म्हणतो, ह्या गोष्टी आपल्याला रोजच्या आयुष्यात उपयोगाला पडणाऱ्या गोष्टी आहेत. पण हे ज्ञान कुठूनही पुस्तकातनं येत नाही. जरी आपण ऐकलं ना, तर ते ऍक्च्युअल समोर माणूस आल्यानंतर ते तसं येणं बाहेर, हे फार अवघड आहे. प्रॅक्टिकली ते तुला जमायला लागलंय, त्यामुळे तुझं जास्त कौतुक आहे. आणि असंच तू सगळ्यांना इन्स्पायर करत राहा. अजून असेच शेअरिंग करत जा पुढे पण. त्यासाठी तुझे आणि अजून एक आहे की गायत्री ताईंनी आता जे सांगितलं की व्हिडिओ ऑन ठेवायचं, ऍक्च्युली ते सगळ्यांनीच केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये एक आहे की आपलं कॉन्सन्ट्रेट आणि आपण व्हिडिओ ऑन असल्यामुळे आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेट आपलं याच्यावरतीच असतं आणि मग जे आपण करतो ते पूर्णपणे आतमधून येतं. करेक्ट आहे. तर बरोबर आहे. हे एक आहे ऍक्च्युली. पण ते बरोबर आहे की संध्याकाळचा वेळ असतो की प्रत्येकाला असं वाटतं की आपण नॉर्मली घरातल्या कपड्यांमध्ये मग कसं करावं, हे पण थोडासा न्यूनगंड प्रत्येकाच्यात येतो. पण ठीक आहे, सगळ्यांनी सुरुवात केली तरी काही हरकत नाहीये. हा, हा. म्हणजे छान वाटेल सगळ्यांना. बरोबर आहे. आणि आपण काय करू शकतो, समजा असं म्हणजे कारण जो कोणी बोलतो तिथंच त्याचा फोकस येतो, बाकी लोक दिसत नाहीत. म्हणजे जर तुम्ही हो. व्हिडिओ नंतर बघितला, ज्यांनी प्रश्न विचारलाय तोच दिसतो. बाकी आपल्याला एकमेकांना आपण दिसत असतो. पण जेव्हा कुणी बोलत असतं ना, त्याच माणसाचं समोर चित्र येतं. ते युट्यूबवर आपले व्हिडिओ जातात, तिथं दिसतं की आज कुणी, आता आरती दिसेल सगळ्यांना, कारण आरती आज काहीतरी बोलली आपल्यासोबत. त्यामुळे आणि अगदीच असं वाटलं आपल्याला, तर आपण एखादा व्हिडिओ, समजा कुणाला असं संकोच वाटला जरी काही अशा गोष्टीवरून, तर आपण तो व्हिडिओ आपण अनलिस्ट मध्ये करू शकतो. म्हणजे पब्लिक करायची गरज नाही, आपल्या आपल्या ग्रुप पुरतं पण ठेवू शकतो. हे पण आपल्याकडे आहे. त्यामुळं सुरुवात करताना आपण हळूहळू आपला संकोच थोडा 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 आपला जाईल. मग एकदा आत्मविश्वास आला की मग आपण बिंदासपणे आपले व्हिडिओ ऑन करू शकता. सो आणि अजून एक मला एक सजेशन द्यायचं आहे की आपण असं एक करू शकतो की डेली सगळ्यांनी अफर्मेशन्स लिहायचे. म्हणजे आपल्या लाईफमध्ये काय पॉझिटिव्ह होत आहे आणि काय ग्रॅटिट्यूड देत आहे. रोज 10 सेंटेन्स जरी लिहिले, म्हणजे असं कुणाला न दाखवता आपले आपले फक्त एवढंच की आपण डेली केलेलं आहे. एक डायरी बनवा, या अदरवाईज पॉसिबल आहे तर मोबाईलमध्ये वगैरे नोट्स वगैरे, म्हणजे शक्य असेल तर. तर हे सगळ्यांनी मिळून केलं तर एकमेकांच्या नादाने ते होईल. आणि मग तू ते म्हणजे ग्रुपमध्ये आठवण वगैरे करून दे त्याची, की आजचे लिहिले का छोटे छोटे अफर्मेशन्स, की मला आज काय करायचं आहे आणि मी काय काय केलं त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड असं. एक तर छोटे आरती, छोटे अगदी एक छोटे एक सेंटेन्स. काम करू. आता तू हे सजेशन दिलं ना, हे काम तुझ्याकडेच देते मी ग्रुपमध्ये टाकायचं. थोडस तू सगळ्यांना रिमाइंड, कारण मी कालच म्हणजे मी कालच आपल्याच ग्रुपमधल्या एकाशी बोलत होते. तर मी तेच सांगितलं की ह्या ग्रुपमध्ये केवळ मी, म्हणजे मी तर आहेच आहे, पण आपण सगळ्यांनी ह्याच्यामध्ये थोडा थोडा सहभाग घेतला ना, तर एक
कार्य पटपट असं छान पुढे जाईल. त्यामुळे माझी इच्छा आहे की हो. मी करण्यापेक्षा तूच थोडंसं ह्या अफर्मेशनची जबाबदारी तूच घे, आणि तुला जे काही अफर्मेशन रिलेटेड व्हिडिओज असतील, जे लोकांना प्रेरणा देतील, अशा काही कथा असतील, किंवा तुला काही सापडला कॉन्टेंट, की तू लगेच शेअर करत जा. आणि इव्हन रोजच्या रोज सगळ्यांना आठवण, किंवा तूच एक अफर्मेशन रोजच्या रोज सगळ्यांना पाठव ग्रुपमध्ये, की आज सगळ्यांनी हे अफर्म करा, की ह्या रिलेटेड. म्हणजे आता उदाहरणार्थ मी आज एकांनाच टॅरो रिडिंग देत होते, त्यांना मी सांगितले की आज तू तुझ्या आयुष्यामध्ये एव्हरीथिंग जे बेस्ट आहे ते मी डिझर्व करते, मी पात्र आहे, आणि ते माझ्याकडे येत आहे. अशा पद्धतीचं तिला अफर्मेशन मी आज दिलं त्या व्यक्तीला. तर तसंच, कारण काय होतं, लोकांना इच्छा तर असतात, पण त्यांना असं वाटत, मी तेवढी योग्य आहे का. तिथून सुरुवात असते स्ट्रगल. म्हणजे तिचं हो. म्हणून नाही सांगत, माझ्या पण बाबतीत असं झालं होतं. त्यामुळं अशा टाईपचे अफर्मेशन, की जिथे आपला आत्मविश्वास आणि आपलं सबकॉन्शियस एकदम स्ट्रॉंग होईल. तर तूच अशा अफर्मेशन कर, आणि रोज एक किंवा आठवड्यासाठी एक दोन असे अफर्मेशन तयार करून तूच टाक, आणि त्याच्यावर सगळेजण काम करतील, इव्हन मी सुद्धा. त्यामुळे कसं असतं, तुझ्या थ्रू एंजल्स काम करायला लागतील. एंजल्स सांगतील तुला की आरती हे टाक, आज ग्रुपमधल्या सगळ्यांना ह्याची गरज आहे. ते तू तुझ्या इंट्युशन थ्रू तुला जे वाटेल ते तू टाक. ठीक आहे, तर ही जबाबदारी मी तुलाच हो. देते. ओके. थँक्यू, थँक्यू. थँक्यू थँक्यू सो सो मच, मच. खूप भारी आयडिया दिली तू. थँक्यू, थँक्यू. हा, कविता ताई. कविता ताई तुम्ही. सर्वांना आत्मवंदन. कविता व्हिडिओ ताई, व्हिडिओ आज ऑन, प्लीज व्हिडिओ ऑन. प्लीज ग्राउंडवर आहे आणि आत्ताच बाहेरून येऊन ड्रेस काढलेला आहे. चालेल, चालेल, हरकत. पण आज बोलायचा चान्स होता, म्हटलं सोडू नाहीये मग. मी एक रेकी मास्टर आहे. 3rd ए रेकी डिग्री माझी झालेली आहे. आणि मी नेहमी रेकी घेते, म्हणजे देते पण. रेकी मी सर्व विश्वाला, घराला, वस्तूंना देते. प्रचंड अनुभव आहे. अगदी जवळ भरभरून, म्हणजे जवळ असेल, दूर असेल, दुरंत रेकी सुद्धा मी देते. आणि भरभरून कार्यसिद्धी सिद्धीत जाते, असं मला अनुभव आहे. आणि हातातून भरभरून रेकी वाहते. पण हे मी याच्यासाठी आधी सांगितलं, की हे मी बराच मधला काळ 4-5 वर्ष विसरले होते. आणि मी मंगलमैत्री स्वरूपात देत होते, कारण काही असं गोष्टी झाल्या होत्या जीवनामध्ये, की मी रेकी देणं म्हणजे बंद केलं होतं. आणि मला 1.5 वर्ष झाले, 1.5 ते पावणे 2 वर्ष झाले, विपुलाचे अनंत आभार आहेत, आभार आहेत, आभार आहेत. असाच एक लिंक माझ्यापर्यंत पोहोचली आणि विपुला माझ्या जीवनामध्ये आली. म्हणजे मी गेली 1.5 पावणे 2 किंवा 2 वर्ष होत आली असेल, पावणे 2 कदाचित. अ, विपुलाला अगदी सोबत जोडून आहे विपुलाच्या. आणि विपुलाची पॉझिटिव्हिटी मला मनाला सुखावून जाते. तुझी वाणी, तुझ्या वाणीमधील सकारात्मकता हृदयाला प्रफुल्लित व पॉझिटिव्ह बनवते. आणि विचारांची प्रगल्भता तुझ्यामध्ये भरभरून वाहते. रोजच नवीन विचार, नवीन जडणघडण, पत्री महाराज किंवा बाबाजींविषयी सत्यवचन, अनमोल वाणी ऐकायला मिळते. एक प्रकारची सुंदर सामूहिक ऊर्जा मला अनुभवायला मिळते. जीवनात विपुलासारखी कल्याण मैत्रीण मिळणं ही बहुधा भगवंताची ईश्वरीय रचनाच असावी, असं माझं मत आहे. आणि आहे, खरंच आहे. अनमोल ऊर्जा स्तोत्र भरून आहे. विपुलामध्ये अनमोल ऊर्जा स्तोत्र वाहतंय. आणि विपुलामुळे नित्य नियम सुरू झालेली माझी रेकी प्लस साधना, मेडिटेशन आम्ही नियमित करतो विपुला. पण आम्ही मोठे असलो तरी सुद्धा विपुला तुझं जे व्यावहारिक नॉलेज आहे ते आम्हाला भरभरून मिळतं. आणि ते भरगच्च, म्हणजे त्याचं आम्ही हृदयामध्ये साठवण करून, आणि त्या मार्गावर कधी चुकतं, कधी काही मोठे असलो तरी, तर त्यामध्ये इतकी भर पडते की सकारात्मक विचारांचीच सरळ लाईन सुरू होते. अगदी योग्य मार्गावर, किंवा आपलं विचारसरणी कधी चुकली तर ती सुद्धा चांगली यशस्वीरित्या पार पडते. व हे मला वाटतं अमूल्य असं तुझं देणगी आहे आम्हाला.
आणि क्लास चालू असताना मी ज्या ज्या वेळेला मनात बोलते विपुला, ते तू समोरून बोलते, असे माझ्यासोबत कितीदा तरी घडले. कितीदा तरी घडले असे. आणि म्हणजे इतकं ती टायमिंग जसा येतो 9:30 कधी वाजतात, अगदी ते शरीराला जणू वळणच पडलंय. आणि इतकं म्हणजे असं वाटतं की नाही आता आपल्याला 9:30 वाजलेत, कुठे बाहेर असलो आणि ती वेळ जर चुकली, तर अगदी ते काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. करमत नाही आणि व्हिडिओ तर असतात. मग तेव्हा लिहून टाकावं लागतं. प्लीज विपुला आजचं सत्र फॉरवर्ड कर वगैरे म्हणून. आणि इतकं मन सुखावून गेलेलं आहे. 1.5 वर्षापासून मला वाटतं काही कारणास्तव फक्त मला जॉईन कुठे गावी जाणं असेल, कुठे दुःखद घटना झाली असेल, समजा आयुष्यात माझ्या आता प्रथमच झाली होती. ते तुम्ही सगळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली भावाला दिलीच होती. त्याच्यातून मी वरती आले आणि तुझं जे सात्विकता तुझ्यामध्ये आहे, सात्विक बोलणं आहे, ते मनाला इतकं भावून जातं आणि विचारांती विचार करायला भाग पाडतं. प्रत्येक एक शब्द तुझा असा असतो, दादाजी की बोलतात वेगळा-वेगळा त्यांच्याबद्दल. येतो. थँक्यू, थँक्यू कविता ताई. आणि खूप खूप शिकायला मिळतं विपुला. आणि असंच आम्हाला मिळत राहो आणि मी असंच तुला जॉईन करत राहो, हेच मला माझं भाग्य मी समजेल. मी ह्याच्यावर आणि एक खूप खूप सांगेन सुंदर. कविता ताई, की म्हणजे मी मागं पण आणि बोलले होते. माझे ना विपुला 3 शिबिर झालेले आहेत. जे आपलं विपश्यना शिबिर असतात, त्याच्यामध्ये आनापानसती झालं, मेडिटेशन झालं, साधना झालं. हे सगळं काही मी नियमित करत असते आणि तुला म्हणजे एक मला वेळ बघते मी, की विपुलाला मी पूर्ण स्वप्न कसे पडतात किंवा काय मी ते तुला निवांत सांगणार आहे किंवा मेसेज पाठवणार आहे आणि ते सत्यात कसे उतरतात आणि स्वप्न आधीच कसे पडतात, हे मी तुला सगळं सांगणार आहे. आणि ते मला तेव्हा ते कधीच इच्छा आहे सांगण्याची, पण ती वेळ येत नाहीये जुळून, असं काहीतरी होतंय. मला वाटतं तुला वेळ असेल की नाही, जॉबला असेल, मग मी मध्येच कसा फोन करू, कॉल करू, असं होतंय मला. पण मी नक्की सांगणार आहे. मेसेज तरी करेल किंवा फोन तरी करेल. चालेल. खूप खूप धन्यवाद विपुला. तुझे खूप 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 आभार. हृदयातून आभार. थँक्यू कविता ताई. थँक्यू, थँक्यू सो मच. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला बोलले होते, हे तुम्ही जे रेकी घेताय, साधना करताय, त्याचे परिणाम आहेत. जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणतो आपण. तर ते तुमच्या बोलण्यातनं आणि आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्याच मला नेहमी नेहमी जाणवतं. तर हे हृदय चक्राचं तुमच्या मला क्लिअरली आय कॅन फील द एनर्जी तुमच्या जेव्हा वाणीतनं येतात शब्द तेव्हा. मी फक्त एवढंच सांगेन, की एक फक्त म्हणजे म्हणतो ना साधन म्हणून माझ्यापर्यंत ते आलंय आणि आपण सगळे आठवतोय आपले गुण. आपल्या सगळ्यांमध्ये खूप भरलेलं आहे. म्हणजे महावतार बाबाजींचं एक वाक्य आहे, की मी परमात्म्याच्या छबीमध्ये बनलीये, त्यामुळे त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, उत्साह आहे, सगळं सर्व व्यापक अशा अनेक गुणांची त्यांनी लिस्ट दिली आहे महावतार बाबाजींनी. ते सगळे गुण आपल्यात आहेत. पण आपल्याला ना आपण विसरलोय. या समाजामुळे म्हणा किंवा अनेक जन्म घेतलोय किंवा हे सगळं कलियुग म्हणा, जे काय म्हणायचं ते. मॅट्रिक्स म्हणा, गेम म्हणा, जे काय. बाबाजी म्हणतात आपण इथे येऊन फक्त आता आठवायचं काम करतोय, की तो आणि मी एक आहोत आणि त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. त्यामुळे मला असं कधीच वाटत नाही, की आपल्या ग्रुपमध्ये म्हणा किंवा कुठलाही व्यक्ती, मनुष्य त्याच्यामध्ये काही कमी आहे. तो ऑलरेडी परिपूर्ण आहे, जसं बाबाजी सांगतात. फक्त त्याचं विस्मरण झालेलं आहे. त्यामुळं ते काम मला, ते संधी मला दिली बाबाजींनी म्हणा, परमात्म्यानी, त्यासाठी मी त्याचे आभार मानते. आणि इथला एक जरी साधक नसला असता, तर हा माझा प्रवास अपूर्ण राहिला असता. त्यामुळे आधी तुमच्या सगळ्यांचे, प्रत्येकाचे मनस्वी आभार आहेत, की तुम्ही ह्या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहात आणि मला संधी देताय, की मी स्वतःला पण आठवते आणि सोबतच जे काही आपलं देणं घेणं होतं अनेक जन्मांचं आणि जे आपण ठरवून आलोय तिथं, हे आता नाहीये ठरलेलं. हे आपण ठरवून आलोय, की ह्या जन्मामध्ये आपण सगळे मिळून एक साधना करणार आहोत, जिथं जे काही आम्ही तुला दिलेलं आहे, तू आम्हाला परत देशील किंवा आठवण करून देशील. त्यासाठी ही सगळी आपली जुळवणूक झालेली आहे. तर कुणी एक शेजारून जाणारा व्यक्ती सुद्धा आपल्याला असाच भेटत नाही कधी सुद्धा. तर त्यामुळं जे काही माझ्या आयुष्यात होतंय, माझा प्रवास आहे, तो तुमच्या सगळ्यांशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे मी तुमचे अनेक आभार मानते. आपल्या सगळ्यांचं आता काम आहे, की एकमेकांना सोबत घेऊन ह्या गोष्टी आठवण करणं, आठवणं त्या गोष्टी. त्यासाठी कविता ताई तुमचे आभार आहेत, की तुम्ही इतक्या चांगल्या साधनेतून आपल्या ग्रुप बरोबर आहात. एवढी सगळी तुम्ही साधना, विपश्यना आणि यासारख्या गोष्टी ज्या अजिबात सोप्या नाहीयेत. म्हणजे हे ठेवणं टिकवून हे अवघड आहे. आपण सुरू करू शकतो ध्यान.
रेकी पण सुरू करू शकतो कुणाचं तरी ऐकून. पण ते टिकवून ठेवणं हे अवघड आहे. आपल्याला 4 दिवसानंतर वाटेल, जाऊ दे आता काही माझ्या आयुष्यात फरक पडत नाही. त्यातली मी होते. त्यामुळे मला तुमचं हे कौतुक आहे. तुमच्याकडनं मी हे शिकेन, की कशी साधना आपली सुरू ठेवायची. पण विपुला, माध्यम तू आहेस रेकी निरंतर चालू ठेवण्याचं, माझ्या मते तरी. हां, कारण कारण मी विसर रेकी पडला होता शक्तीची ना. इच्छा होती, की तुम्ही तुझी रेकी लिंक सोडू जी नये. मला मिळाली आणि इतका उत्साह निर्माण झाला आणि नव्याने, आणि रेकी हातातून आपल्या तर जातच नाही, दीक्षा घेतलेली असते आणि ती इतकी वाहते, भरभरून वाहते, बापरे बाप. पण त्याला कुठेतरी एंड झाला होता. त्याला मी सुरुवात केली ते तुझ्यामुळे, म्हणून मी तुला कधीच विसरू शकत नाही. आणि तुमच्यामुळे माझी सुरू झाली. कारण मी 9वीत असताना दीक्षा घेतली होती. पण मी पण विसरले मधल्या काळामध्ये. मी पण लक्ष नाही दिलं, विसरून गेले. पण जेव्हा तुम्ही हो सगळे ना. साधक माझ्या आयुष्यात आलात, तेव्हा माझ्या रेकीर पुन्हा लक्षात आली. त्यामुळे हे बघा, तुम्ही जे मला म्हणताय ना श्रेय, ते मी घेईन, नाही म्हणत नाही मी त्याला. पण माझ्या आयुष्यात रेकी पुन्हा सुरू करण्याचे तुम्ही साधन आहात. कारण तुम्ही सगळे आलात तेव्हा माझ्या रेकी लक्षात आली, की अरे आपण तर 9वीत असताना दीक्षा घेतलेली आहे म्हणून. त्यामुळे माझ्याही आयुष्यातनं ती गेली होती. पण ती बरोबर जेव्हा तेच. सगळे आले, तेव्हा रेकी मातेने आठवण करून दिली आणि ती पुन्हा मी त्याच्याशी जोडले गेले. मी 12 साली झालेली आहे रेकी मास्टर, बापरे! 2012. बरंच आधी. म्हणूनच म्हणलं तुम्ही टिकून राहायला इतके दिवस या साधनेमध्ये विश्वास न सोडता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण इथं सगळ्यात महत्वाचा असतो तो पेशन्स. अजूनही दुरंत रेकी सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याचा मला अ, खूप अनुभव आहे विपुला, खूप. पुणे असू दे किंवा अनुजा मुलगी पुण्याला आहे, ती युरोपला गेलेली असताना असू दे, बंगलोरला गेलेली असताना असू दे, केव्हा केव्हा तिला रेकीची गरज असेल तेव्हा मी अगदी देत आले आणि देते. त्याच्यामुळे मला, आणि ती पॉझिटिव्हिटी आणि ते सकारात्मक आणि ते अगदी सत्यात उतरलेल्या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळे खूप अनुभव आहे. मग तुम्ही पुढच्या आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन असो, टीव्ही असो, हां. अ, बेड असो किंवा गॅस असो, सगळ्यांना अगदी रेकी शक्ती देत असते आणि त्याला चालू करून टाकत असते. मग असा विश्वास कविताताई आहे. पुढच्या पूर्ण गुरुवारी विश्वास आहे. तुम्ही रेकीचे नक्की प्लीज सगळ्यांना अनुभव सांगा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. बिलकुल, बिलकुल. अजून बिलकुल. तुम्ही चालेल. रेकीबद्दल काही सिम्बॉल सांगा? सांगेल. सिम्बॉल बद्दलही माहिती हां. सांगेल थोडी. नक्की, नक्की. प्लीज. तर त्यासाठी तुम्ही नक्की गुरुवारचा दिवस घ्या आणि तुम्ही नक्की तुमचे अनुभव अजून शेअर करा, ज्यामुळे सगळ्यांना अजून त्याची प्रेरणा मिळेल रेकीची. तर आपली बिलकुल. शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत. पण जर सगळ्यांची संमती असेल तर एक 10 मिनिटं आपण पुन्हा याच लिंकवर जॉइन करू. म्हणजे अजून आसावरीताईंना पण बोलायचं. तर आपण पुन्हा याच लिंकवर जॉइन करू 2 मिनिटाचा वेळ. चालेल, चालेल. हां. तर मी आत्ता एंड करते मीटिंग, पण लगेच जॉइन करू आणि फक्त आसावरीताईंचा आपण अनुभव घेऊ आजच्या सेशनमध्ये. ठीक आहे?